माझा नवरा 2-3 दिवसापासून वाट बघतोय माझी बायको आकाड स्पेशल काय बनवणार आहे बरं, आणि मला म्हणतोय की पिया तू काही विसरली का, माझा पूर्ण महिना श्रावणी असतो, म्हणतो कर काहीतरी गटारी स्पेशल. तसं मी त्याला म्हणाली बाहेर हॉटेलमध्ये 101 ऑप्शन आहे, जा आणि खा, पण काय करणार माझ्या नवऱ्याला माझ्याच हातचं खायचंय. आणि मी पण आता कुठे नॉनव्हेज खायला सुरुवात केली होती, पण आता काय श्रावण, मग गणपती बाप्पा, मग देवी बसणार, मग दिवाळी, म्हणलं आज मी पण मन भरून मटन दालचा खाऊन घेणार. खरं तर मी या गोष्टी मानत नाही की उद्या जर देवाचा वार आहे आणि आज खाऊन घ्या, एकतर खायचं किंवा नाही खायचं, दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. तसं तुमचं यावर काय मत आहे मला नक्की सांगा. तर मंडळी, मी मागच्या वेळेस चिकन दालचा बनवला होता, चवीला एकदम जबरदस्त झालेला, नो डाऊट. पण सर्वात भारी म्हणजे आमचा सोलापूर स्पेशल मटन दालचा असतो. तर कोणाकोणाला आवडतो मटन दालचा खायला मला नक्की सांगा. आणि अक्षय तर ऑफिस वरून आल्यावर सरप्राईज होणारच आहे. आणि पूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला सांगते इतका भारी सुगंध येतोय हा मटन दालचा बनवताना. ज्या पद्धतीने मी मटन दालचा बनवते ती एकदम सोपी पद्धत आहे. मेन म्हणजे सर्व बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरले जे आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात आहेत. या टॉपची लिंक हवी असेल तर कॉमेंट करा. 4 शिट्ट्या झाल्यात आणि गरमागरम दालचा रेडी आहे मंडळी, या खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा. बाय.